आजचा व्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे. आम्ही आज निघालेलो आहे 365 गड किल्ल्यांची दुसरी राजधानी. जी पहिली आहे ती राजगड आहे. आम्ही दुसऱ्या राजधानीवर निघालेलो आहे म्हणजेच रायगड, जिथे महाराजांनी आपले 10 वर्ष घालवले. आणि आम्ही आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आम्ही 14 जण निघालेलो आहे. माझ्यासोबत दीपक आहे, पाठीदर्शन आहे. आता तुम्हाला दिसत तर नाहीत अंधारामध्ये. सध्याची एनर्जी आहे ती पूर्ण डाऊन आहे, पण जसं जसं आम्ही रायगडाच्या जवळजवळ जाऊ तशी आमची एनर्जी पूर्ण फुल होत जाईल आणि एकदम एकदम एवढं भारी तुम्हाला नजारे बघायला भेटणार आहेत रायगडचे. तुम्हाला काय सांगू, तुम्ही बघाच. चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा आणि पुढे शेअर करा, जेणेकरून तुमचे पुढचे नातेवाईक किंवा कोण मित्र असेल तेही बघतील. आम्ही आता निघतो. तुम्हाला काय ना काय सीनमध्ये बघायला भेटतीलच. बाकी निघतो आता. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही पोचलो आहे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. म्हणजेच मुंबई गोवा हायवेला जो आपण माणगाववरनं जो रस्ता आहे तो शॉर्टकट आहे रायगडला जायला, त्या एंट्रीला पोचलो आम्ही. अजून इथून 30 किलोमीटर रायगड आहे. आम्ही जरा इथे थोडा वेळ थांबणार आहोत, थोडं जरा उजेड व्हायची वाट बघणार आहोत. कारण की जे आम्हाला सकाळचे सीन जे कॅप्चर करायचे ते थोडा उजेड झाल्यावरच आम्हाला भेटतील. त्यामुळे आम्ही थोडा वेळ इथे थांबतो आणि मग निघू इथं. 15 ऑगस्टच्या दिवशी आमचा ग्रुप रायगडावर आलेला, म्हणजेच 4 दिवसापूर्वी. पण खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला रायगड नीट पाहता आला नाही, म्हणून आम्ही चौघे परत आलो. फायनली आम्ही किल्ले रायगडच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. रायगड एक फिलिंग आहे. फिलिंग समोर जो बोर्ड आहे त्यावरती लिहिलं आहे किल्ले रायगड आणि त्याच्यावरती भगवा ध्वज एकदम प्रेमाने फडकतोय. आहा, एक नंबर. आणि इथे समोर टकमक टोक आहे, पण टकमक टोकावरती पूर्ण फॉग आलाय तर दिसत नाहीये. आता इथून चढायला आम्ही चालू करू. आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान वेशित अष्टप्रधान जागृत न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर गणपती बाप्पा मूर्ती. कसले रावस व्ह्यू बघायला भेटतात यार. हा? एक नंबर. त्या दिवशी नाही हेच राहिलं होतं, त्यामुळे आपण हरिश्चंद्रगडावर गेलो की आपल्याला डेप्थ बघायला भेटते. कळसुबाईवर तू गेलाय, मी तर नाही गेलोय, पण ती हाईट आणि जो व्ह्यू बघायला भेटतो तो पण भारी आहे. पण जी रायगडची सुंदरता आहे ती कुठेच नाही. भाऊ तू याची तुलना नाही करू शकत. रायगडावर तुम्हाला येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे चित्त दरवाजा, दुसरा म्हणजे नाणे दरवाजा. आणि ज्याचं मनच नाही ट्रेक करायचं त्यासाठी रायगडावर रोपवे पण आहे. आता तुम्ही विचाराल कसं काय किती, सगळं स्क्रीनवर आहे, तुम्ही बघून घ्या. आम्ही तो पण एन्जॉय करतोय. फक्त एक गोष्ट मनात आली,
जर तुम्ही सह्याद्री फिरताय आणि जर तुम्ही सह्याद्रीच्या राजांकडेच गेला नाहीत तर माझं सजेशन आहे की तुम्ही आधी सह्याद्रीच्या राजाकडेच म्हणजेच रायगडावर या. तुम्ही रायगड ट्रेक केला ना की तुमच्यासाठी सह्याद्रीतले जे पण तुम्ही पुढे ट्रेक कराल सगळे सोपे असेल तुमच्यासाठी, सगळे सोपे, काहीच कठीण नसेल. पण त्यासाठी तुमच्या डोक्यावरती महाराजांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे. डॅम आणि हा व्ह्यू. ज्यावेळी तुम्ही रायगडावर याल ना त्यावरती इथे माकडं भरपूर आहेत. तर जे तुमचे खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, इवन जे पाणी बॉटल आहे ती तुमच्या बॅगेत ठेवा. जर बाहेर असेल तर ती त्यांची आहे, तुमची नाही आहे. सिंपल अशी गोष्ट आहे. तुम्ही आजपर्यंत रायगड खूप वेळा पाहिला असेल, पण त्याची माहिती ऐकली आहे का? बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला एक फक्त प्रश्नाचं उत्तर सांगा, तुम्ही आजपर्यंत रायगडावर आला आहात तर तुम्ही रोपवेने आलायत की चालत आलायत? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जो कोणी रायगडाची पहिल्यांदा सवारी करतो त्यांनी पायी करावी. जोपर्यंत डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत रायगड कोणाला कळत नाही, कळालेला नाहीये. या रायगडाची ओळख महाराष्ट्रातील दुसरी पंढरीमधून आहे. ज्यांनी रायगडाची पहिल्यांदा वारी केली आहे त्यांनी पायी करावीच, माझं असं तरी एक म्हणणं आहे. या रायगडाला त्यावेळेस 14 नावांनी ओळखलं जात होतं. रायरी, जंबुदी, इस्लामगड, तनस, पूर्वेकडचा जिब्राल्टर, रासी होता. अनेक राजवटी आल्या, अनेक नावं पडली. आपल्या राजाने या रायगडाला रायरीचा डोंगर म्हणून ओळखलं आणि आपल्या राजाने त्या रायरीला पहिल्यांदा पाहिलं राजगड. राजगड म्हणजे पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात 365 गड किल्ल्यांची पहिली राजधानी. आपल्या राजाने राजगडावरून या रायरीला पहिल्यांदा पाहिलं आणि त्यावेळेस महाराजांसोबत होते पंत मोरोपंत पिंगळे. या पंतांना राजे म्हणतात की पंत, ही रायरी कोणाकडे आहे? का मोकाट पडली आहे का रिकामी आहे? पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडेच. महाराज म्हणतात आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? प्रतापगड पाहिला असेल तुम्ही. त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खोरं आहे. हे जावळीचं खोरं एवढं घनदाट आहे की अस्वलीच्या केसात आपल्या डोक्यातली ऊळ सोडलेली सापडेल, पण त्या जावळीच्या खोऱ्यात एक बलाढ्य मोठ्या देहाचा हत्ती सोडलेला सापडणार नाही. एवढं घनदाट जंगल आहे. त्या जंगलात चंद्रराव मोरे राहायचे. चंद्रराव मोरे खूप पूर्विष्ट आणि गर्विष्ठ होते. कारण का, त्यावेळेचा बादशाह माणूस आदिलशाह, जर मी आदिलशाहची चाकरी करतोय तर म्हटल्यावर माझी बरोबरी करणार कोण, हा गैरसमज झाला मोऱ्यांचा. महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात मोऱ्यांना एक प्रेमाचा खलिदा पाठवला. खलिदा म्हणजे लेटर म्हणतो आपण. त्या लेटरमध्ये मोऱ्यांना असा उल्लेख केला की मोरे, आपण दोघे मराठे मिळून एक घरदार, एक स्वराज्य निर्माण करू. परंतु मोरे खूप घमंडी आणि उर्विष्ट आणि गर्विष्ठ असल्यामुळे मोऱ्यांनी महाराजांना युद्धाचं चॅलेंज केलं. तुम्ही कसले राजे, कधी झालात तुम्ही राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्हीच आहोत. याल जावळी तर जाल गवळी, तुम्हाला उद्या यायचंय, तुम्ही आज या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. महाराजांनी आपले 145 निवडक सरदार जावळीच्या खोऱ्यात पाठवले. जावळीच्या खोऱ्यात चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे, सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. मोऱ्यांना वाटला आपला वध होणार. मोऱ्यांनी 15 मे 1656 जावळीचं खोरं सोडलं आणि रायरीच्या पायथ्याशी आले. महाराजांचा एक नियम होता की जो कोणी महाराजांना शरण येईल महाराज त्याला मरण कधीच देत नव्हते. ज्यावेळेस आपल्या राजाने या रायरीला पाहिलं त्यावेळी महाराजांच्या तोंडातून एक थोडासा उद्गार निघाला. तो उद्गार असा होता की राजा कसा जावणी पाहता, गडा बहुत चकोट, चौतर्फा गड्याचे कडे, तासिल्याप्रमाणे गड दीडगा उंच, पर्जन्यकाळी कड्यावर एक गवत सुद्धा उगवत नाही. तोंडातास वेग आहे, दौलताबाद दशगुणी उंच. ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले, तख्तास जागावा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. महाराजांनी रायगडाला 365 गड किल्ल्यांची राजधानी निवडली आणि रायगड म्हणून नामकरण केले. ज्यावेळेस आपण 2375 पायऱ्या चढून वरती येतो त्यावेळेस आपल्याला जो मध्ये महादरवाजा पाहायला भेटतो, तर त्याला जो काळा पाषाण आहे, जो दगड आहे, तो खालून वरती आणणे शक्य आहे का? महाराजांनी
रायगडावरती भली मोठी 11 तलावं आणि 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्यातून जो दगड निघाला बांधकामास वापरला. म्हणजे जेणेकरून बांधकामास दगड हे झाला, उतरत्या साईडला भिंती बांधल्या, लोकांना पाणी पिण्यास जागा झाली. पाणी अडवा पाणी जिरवा हे महाराजांनी 400 वर्षापूर्वीच निर्माण केलेले आहे. रायगड बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षात बांधलं काय, 350 इमारती, भली मोठी 11 तलावं आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. जो आपल्याला मध्यंतरी जो महादरवाजा लागतो त्याचा आकार कसा आहे मित्रांनो, एक नागमोडी सारखा आहे, जणू काही सर्प चालतो. कारण का, रायगडाला सह्याद्रीने घेरलेलं आहे. जर का सह्याद्रीवर शत्रू आला आणि त्यांनी जर तोफेचा मारा केला, भिंतीवरती तोफांचे जे गोळे आहेत ते आदळतील, पण दरवाजाला काही होणार नाही. दरवाजा तोडण्याकरिता 30 ते 35 फूट ओंडक्याचा वापर केला जायचा. मधलं अंतर 15 फुटाचं आहे. काहीच संबंध येत नाही. आजही आपल्याला दरवाजा बेलाग बुलंद पाहायला भेटतो. त्याला म्हटलेलं आहे किल्ल्याचा मेन गेट म्हणजेच महादरवाजा. पण 2375 पायऱ्या चढून वरती आलो, जोपर्यंत डोक्याचा काम पायाच्या नखापर्यंत पोहोचत नाही, रायगड कोणाला कळालं नाहीये. जीवनात आल्यावरती आपण एकदा तरी राजांचा रायगड पाहायला पाहिजे. ज्यावेळेस रायगडाला प्रदक्षिणा पडते, 16 किलोमीटरचं ज्यावेळेस रायगडाला प्रदक्षिणा पडते, त्यावेळेस कळतं की एखादा गुलाबाच्या कळीपासून जसं गुलाब उमलतं तसा एका खडकापासून रायगड उमगलेला आहे. रायगडाला सह्याद्रीची कुठलीच रांग जॉईंट कनेक्ट नाहीये. आता माझ्या मागे तुम्ही बघताय तो आहे हत्ती तलाव. हत्ती तलाव म्हणजे हत्तींना पाणी पिण्याची, आंघोळ करण्याची जागा आहे. आता मला सांगा, माणसाला खालून वरती येणं रायगडावरती शक्य आहे का? मग महाराजांनी हत्ती कसे आणले? महाराजांच्या राज्याभिषेकाला इंग्रज वकील आला होता. त्या वकिलाचं नाव होतं इंद्रिय ऑक्झिटंट. तुम्ही छायाचित्रामध्ये किंवा कुठेही पोस्टर फ्रेमवरती महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो पाहिला असेल. त्याच्यामध्ये जो व्हाईट कॅप काढून जो महाराजांना मुजरा करतो तो इंग्रज वकील आहे. त्या इंग्रज वकिलासोबत दुभाषित होता, म्हणजेच इंग्रजाचा ट्रान्सलेटर नारायण शिवणी हा मराठी माणूस. या दोघांना खालतून वरती यायला 6 तास लागले. राजदरबारामध्ये महाराजांना भेटले होते. त्यांनी महाराजांना मानाचा मुजरा केला आणि एका कोपऱ्यात जाऊन ते महाराजांचा राज्याभिषेक पाहू लागले. राज्याभिषेक पाहता पाहता त्यांची अचानक नजर त्या हत्तींकडे जाते. तो इंग्रज वकील त्या हत्तींना बघून एवढा घाबरतो की तो शिवणींना म्हणतो की शिवणी, मी 2 पायाचा माणूस, खालून वरती यायला मला एवढी दमछाक झाली, राजांनी हत्ती वरती आणले कसे काय? अहो, आणायचं सोडा येऊ शकत नाही. त्यांनी मराठी माणसाला प्रश्न केला. तर मराठी माणूस म्हणतो, आमच्यापेक्षा इंग्रज लोक तुम्ही हुशार, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा. तर उत्तर असं आहे की रायगड बांधायला 14 वर्ष लागली. हत्तीची वाट 3 ते 4 वर्षातच होते. महाराजांनी रायगडाचं बांधकाम करण्याआधीच हत्तींची छोटी छोटी पिल्लं पालखीत बसून वरती आणली आणि त्यांचं पालन पोषण वरतीच केलं. याला म्हणतात महाराजांचा गणिमी कावा, महाराजांची एकदम चालाक बुद्धी. आता आपण जाऊया पुढे शिरकाई देवीच्या मंदिरामध्ये. फक्त एक आहे, घासल्याविना धार नाही तलवारीच्या पातेला, घासल्याविना धार नाही तलवारीच्या पातेला, मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुंबईमधला गेटवे ऑफ इंडिया तुम्ही बघितला असेल. हुबेहूब रचना आहे की नाही? हा गेटवे ऑफ इंडियासारखा नाही, याच्यासारखा गेटवे ऑफ इंडिया दिसतो. इंग्रजांनी याला बघून तिकडे कॉपी केलं आहे. याला म्हटलेलं आहे नगारखाना. हा आहे आपल्या राजांचा राजदरबार. 6 जून 1674ला याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. आता आम्ही चाललोय राजदरबाराच्या पाठच्या साईडला, म्हणजेच बाल्य किल्लामध्ये. बाल्य किल्ला म्हणजे जो किल्ल्यातला महत्वाचा भाग आहे त्याला बाल्य किल्ला म्हणतात. समोर महाराजांची राजसदर आहे, म्हणजे जिथे महाराज राहायचे, आणि त्याच्या पाठी सगळे तुम्हाला मी स्पॉट दाखवणारच आहे. तुम्ही तुमच्या डाव्या साईडला जे पाहताय
हे महाराजांच्या काळातील टाकसाळ आहे. टाकसाळ म्हणजे जे महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रा छापल्या जायच्या तर त्या ठिकाणी छापायचे. आपल्या भाषेत बोलू गेलं तर रिझर्व्ह बँक. आता सध्याचा आपला छापखाना नाशिकमध्ये, आपल्या छापखान्यावरती सत्यमेव जयते आणि महाराजांच्या छापखान्यावरती प्रतिपश्चंद्र लेखे वातिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवशंशा मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच या राजमुद्रेचा अर्थ असा होतो की जसे आकाशात सूर्य आणि चंद्र वाढत जातात तसेच शहाजीराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावं. टाकसाळाच्या खाली हे जे तुम्ही 8x10चं जे खोली बघताय म्हणजे जे आता तुटलेलं आहे तिथे खाली खलबतखाना आहे. खलबतखाना म्हणजे जे महाराजांचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिरीचे नाही एवढे हुशार होते ना मित्रांनो. 400 वर्षापूर्वी त्यांना 18 भाषांचं ज्ञान होतं. 18 भाषा त्यांना जमत होत्या. बसल्या जागेवर 7 रूपांतर बदलायचे. छोट्या छोट्या गावातून जाऊन छोटी छोटी माहिती जी त्यांना भेटेल ते महाराजांपर्यंत पोहोचवायचे. तिकडे आपण जाऊयात खाली. हे जे तुम्ही इथे हे बघताय, तुम्ही दिल्लीचा लाल किल्ला पाहिला असेल त्याच्यावरती एक पॉईंट आहे बघा, दिवाने खास. हे दिवाने खास आहे. दिवाने खास म्हणजे या ठिकाणी 350 किल्ल्यांचा कागदी पत्र व्यवहार जो चालायचा तो या ठिकाणी चालायचा. आपण आता जाऊयात खलबतखान्यामध्ये. तुम्हाला दाखवतो मी खलबतखाना कसा आहे आतमध्ये. आता आपण जाऊया प्रॉपर खलबतखान्यामध्ये, ज्या ठिकाणी गुप्तहेर बहिर्जी नाईक हे महाराजांना जी गुप्तचर सांगायचे ते या ठिकाणी सांगायचे. ते आपण खोली खाली बघून घेऊया. चला या माझ्यासोबत. आतमध्ये पूर्ण अंधार असतो. जेव्हा पण याल तुम्ही फ्लॅश लावून या. तुम्हाला जी समोर भिंत आहे ती डोक्याला कधी लागू शकते. महाराजांच्या काळातील जे स्वयंपाकघर आहे जिथे जेवण बनवायचे ते ठिकाण आहे. आपल्या भाषेत किचन याला म्हणतात. इथे तुम्ही खलबत्ता आपण जसं बोलतो तसा हा इथे महाराजांच्या काळातील खलबत्ता आहे. समोर किचन आहे. इथे सगळं जेवण बनवलं जायचं आणि याच्या समोरच महाराजांचा राजवाडा आहे जिथे महाराज राहायचे. तिथे आपण आता जाऊयात. याच्या समोर तुम्ही बघताय महाराजांची आंघोळ करण्याची जागा आहे आणि इथे समोर पाण्याची टाकी आहे. जे आता पाण्याचं नाही आहे पण ही पाण्याची टाकी. आणि त्या साईडला समोर तुम्हाला मी सांगितलंच महाराजांची आंघोळ करण्याची म्हणजे बाथटब आपण बोलू शकतो त्यावेळी ते आहे. आणि इथे महाराजांचा राजवाडा. आता आपण जाऊयात धान्य कोठार आणि 6 राण्यांचे 6 माल बघायला. ह्याच्या समोर तुम्ही बघताय हे धान्य कोठार आहे. रायगड किल्ला म्हटला की राजधानीचा किल्ला आहे. गडाला शत्रुवेडा कधीही मारू शकतो. गडाला शत्रुवेडा जास्तीत जास्त किती महिने मारेल? 4 ते 6 महिने. 6 महिन्यांचा धान्य साठा आहे तो ह्यात केला जायचा. की स्वराज्याचं सर्वात मोठं जे धान्य कोठार आहे ते कोल्हापूरला तुम्ही पन्हाळगड पाहिला असेल. त्या पन्हाळगडावरती गंगा, यमुना आणि सरस्वती 52 फुटाचे 3 खड्डे आहेत. ह्याची ते 22 फूट, हे 20 फूट आणि हे 15 फूट. त्याच्या 3 खुले आहेत. 1733ला इथे बाजीराव पेशवे आले. बाजीराव पेशव्यांनी याचा वापर काळकोठरी कैदी कोठार म्हणून वापर केला. जो कोणी चोरी लबाडी गुन्हा करेल त्याला 7 दिवस यात डांबायचं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला गोंत्यात भरायचं. गोंत्याला गाठ बांधून टकमक टोकारून फेकून द्यायचं. हायकोर्ट हाय शिक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला ढकललं नाही पण छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नाही. आणि शिवाजी महाराजांचं कैदी कोठार कुठे आहे तर साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला आहे. त्या वासोटा किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं कैदी कोठार. जो पायी येणारा शिवभक्त आहे तो पालखी दरवाजाने वरती येतो आणि जो रोपवेने येणारा शिवभक्त आहे तो मेणा दरवाजाने वरती येतो. मेणा आणि पालखी यात फरक काय? पालखी म्हटलं तर ओपन, मेणा म्हटलं तर बंदिस्त. मेणा स्त्रियांसाठी, पालखी पुरुषांसाठी. दोन्हीसाठी तुम्ही वरती आल की सरळ तुम्हाला भिंत पाहायला भेटते. त्या भिंतीला 6 दालनं 6 दरवाजे आहेत. महाराजांना राण्या किती होत्या? 8. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई आणि कुलवंताबाई.
आता सध्याच्या काळात आपल्याला एक राणी सांभाळणं मुश्किल होतं, तर महाराजांनी त्यावेळेस 8 राण्या काय केल्या असतील? महाराजांनी मोठमोठ्या सरदारांच्या मोठमोठ्या घराण्यातल्या 8 राण्या केल्या, जेणेकरून त्या गावातली माणसं स्वराज्यामध्ये सामील होतील, इतरही होणार नाही. रायगडावरती 6 राण्यांचे 6 महल आहेत. राजांना राण्या होत्या 8, मग बाकीच्या 2 राहायच्या कुठे? दुर्दैवाची गोष्ट अशी की स्वराज्याचा पट राणी सईबाई यांनी कधी रायगड पाहिला नाही. संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना 1659 साईबाईंचा राजगडावर मृत्यू झाला आणि पुतळा राणीसाहेब खाली पाचाड गावात नवेकर वाड्यामध्ये, कारण की उतरत्या वयामध्ये जिजाऊ मातांना रायगडावरचं क्लायमेट सहन नव्हतं, त्यामुळे जिजाऊ मातांच्या सेवेसाठी पुतळा राणी ठेवले. हे आहे एक राणीचं एक माल. आता आपण पूर्ण एक राणीचं एक माल बघून घेऊया आणि प्रत्येक राणीच्या त्या साईडला पाठी टॉयलेट बाथरूम आहे, तेही आपण बघून घेऊया. आज आपला गैरसमज आहे की इंग्रजांनी टॉयलेटचा शोध लावला. मनातली शंका काढा. पहिला शोध महाराष्ट्रात लागला, त्यानंतर इथला बघून इंग्रजांनी तिकडे मॉडिफाय केलं. आपण त्याला बघून घेऊया. हे तुम्ही बघू शकता महाराजांच्या काळातील टॉयलेट आहे, त्याचा बंद केलेला आहे 350 ते 400 वर्षापूर्वी. आम्ही ज्या आता पॉईंटवरती उभे आहोत त्या पॉईंटचं नाव गंगासागर तलाव आहे. 35 फूट खोल, 184 मीटरचा घेरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागाभट्ट आले होते. या गागाभट्टांनी 7 नद्यांचं 7 समुद्राचं पाणी आणलं होतं. काशीवरून गागाभट्टांनी 7 नद्यांचं 7 समुद्राचं पाणी आणलं होतं. महाराजांना अभिषेक घातला. जे उरलेलं पाणी होतं ते टाकलं याच्यामध्ये आणि ते पाणी सोडताना गागाभट्टांनी एक कविता रचली. ती कविता अशी होती: गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचे 7 समुद्राचे पाणी, जलिले झाले तीर्थांची घरं, नाव तयाचे गंगासागर. 30 फूट खोल आहे, 184 मीटरचा घेरा आहे, वर्षाचे 12 महिने पाणी असते. जे माझ्यासमोर तुम्ही बघताय हे आहेत विजय मनोरे, म्हणजेच विजयस्तंभ. महाराजांच्या काळामध्ये सौर ऊर्जा लाईट हा काहीच प्रकार नव्हता. तर महाराजांनी एखादा किल्ला स्वराज्यामध्ये निर्माण केला किंवा अस्तित्वात आणला तर गड किल्ल्यावरील लोकांना किंवा खाली गावातल्या लोकांना कळवणार कसं? तर एकावरती भगवा ध्वज फडकवला जायचा आणि एकावरती महाराजांच्या 6 राण्या हवा खाण्यासाठी यायच्या. त्यावेळी खाली गावकरी लोकांना आणि जे गडावर लोक राहायचे त्यांना समजायचं की महाराज आनंदात आहेत, महाराज खुश आहेत. आता आपण जाऊयात या समोरच्या रस्त्याने बाजारपेठेकडे. त्या साईडला होळीचा माळ, बाजारपेठ टकमकतो आणि शेवटचा पॉईंट आहे आपला समाधी आणि जगदीश्वर मंदिर. चला, आता आम्ही पोचलोय होळीचा माळ. होळीचा माळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडावरची होळी इथे पेटवली जायची. ज्यावेळेस होळी पेटेल त्यावेळेस महाराज या गादीवर येऊन बसायचे आणि होळी पेटल्यावरती महाराज उठून त्या होळीमध्ये एक नारळ टाकायचे. जो कोणी तो नारळ पेटत्या होळीतून बाहेर काढून दाखवेल त्याला महाराज मानाचा घोडा, मानाचा पेटा आणि 1.25 किलोचा कडा बक्षीस म्हणून द्यायचे. अवघे संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना त्यांनी हे धाडस करून पेटत्या होळीतून नारळ काढून दाखवला होता, म्हणून त्याला म्हणतात होळीचा माळ. आता आपण जाऊया समोर बाजारपेठेत. पूर्ण धुकं आहे, पूर्ण फॉग आला आहे, काहीच दिसत नाही समोर. थोडं जरा फॉग क्लिअर झाला की आपण तिकडे निघून जाऊया. रायगडावरती अशा खूप साऱ्या आपण गोष्टी बघितल्या आणि जागाही बघितल्या. तर आता पुढे अजून खूप साऱ्या अशा इंटरेस्टिंग गोष्टी आलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण बघू शकतो का आपल्या इथल्या बाजारपेठा आणि टकमक टोक. हा परिसर कुठला आहे? बाजारपेठ, रायगडावरील बाजारपेठ आहे तो इथे व्हायचा. आपण आता आलेलो आहे बाजारपेठ आहे. या साईडला 22 दुकानं आणि त्या साईडला 22 दुकानं, अशी 44 दुकानं आहेत. तुम्ही ज्यावेळेस होळीच्या माळातून बाजारपेठ बघायला त्यावेळेस तुम्हाला डाव्या साईडला 7व्या दुकानावरती तुम्हाला हे नागाचं चित्र पाहायला भेटतं. हे कर्नाटकी व्यापारी म्हणजेच नागप्पा शेट्टी यांचं दुकान आहे. आपल्या एक दिवशी की महाराजांनी नागप्पा शेट्टींनी महाराजांकडे मागणी केली की मी बाजाराला एवढा बाजार पुरवठा करतोय, तर माझ्या नावाची पाटी मी माझ्या दुकानावरती लावून घेतो. एखाद्या व्यापाऱ्याला नावाची पाटी देऊ शकतो का? ज्याने ताजमहल बांधला त्याची 3 बोटं कलम केली, ज्याने रायगड बांधला त्याला तर नावाची पाटी दिलीच. पण एखाद्या व्यापाऱ्याला नावाची पाटी देऊ शकतो का? पण पूर्ण बाजाराचा डेटा त्यांच्याकडे होता. पण महाराजांनी त्यांना सांगितलं की तुमचं नागप्पा नाव आहे, एक आठवण म्हणून तुमच्या दुकानावरती नाग काढून घ्या, जेणेकरून तुमचं दुकानही ओळखलं जाईल. आणि महाराजांनी एक युक्ती चालून म्हणजे बाजाराला बाजार पुरवठाही झाला आणि त्यांना कळालंही सुद्धा नाही
म्हणजे एका दगडात त्यांनी 2 पक्षी मारले ही महाराजांची युक्ती. हे तुम्ही बघू शकता, हे पूर्ण प्रॉपर नागाचं चित्र आहे. आता मी निघालो आहोत टकमक टोकाकडे. म्हणजेच टकमक टोक म्हणजे जिथून कडलोट व्हायची. ज्या वेळेस गुन्हा केला की शिक्षा फक्त एकच कडलोट, तिथे आम्ही सगळं टकमक टोकावरती. आणि समोर आहे सगळं आहे ते जगदीश्वराचं मंदिर आहे, तिकडे तर आपण जाणारच आहोत. पहिले टकमक टोक करून येऊ, मग पुढे जाऊयात. तर मग आमचा एकंदरीत जो रायगड आहे तो पूर्ण फिरून झालेला आहे. तरी पण पूर्ण फिरून आमचं झालेलं नाही आहे रायगड, कारण की रायगड फिरण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 दिवस तरी लागतात. आम्ही जे रायगडावरचे जे मेन पॉईंट आहेत ते आम्ही कव्हर केलेत. तर एकंदरीत तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आमचा, नक्कीच चांगला वाटला असेल तर पुढे नक्कीच तुमच्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आता माझ्यासोबत दर्शन आहे आणि दीपक आहे. ह्या दोघांचा रायगडचा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम होता, तर आपण त्या दोघांना विचारूया की कसा वाटला तुम्हाला रायगड. पहिला पण दीपकला विचारूया. आता माझ्या वयाचे 27 ते 28 वर्ष झाले, त्यामध्ये माझी पहिल्यापासूनची म्हणजे इच्छा होती का म्हणजे मनापासून की रायगड म्हणजे हा पूर्णपणे बघायचा आहे. काही महाराजांसाठी का म्हणजे महाराजांचे एवढे इतिहास आम्ही ऐकले सर्व काही ते बघायचं होतं. ते बघण्यासाठी आम्ही शुक्रवारी आलो होतो 15 ऑगस्टला. आणि तेव्हा गर्दी एवढी होती का पूर्णपणे ते बघता आलं नाही रायगड. जे मला फील करायचं होतं एक दगडं घेऊन, ते मला फील करता नाही आलं. सो आम्ही प्लॅन केलं कालच की आज संध्याकाळी निघायचं आहे आणि आम्ही पुन्हा निघालो आहे. आणि आम्ही आलो इकडे. जो माझा एक्सपिरियन्स मला घ्यायचा होता इकडे, जो मला अनुभवायचा होता, जे मला फील करायचं होतं ते मी आज फील केलं आहे. आणि मला आज वाटतं की मी आज रायगड लावलं आहे म्हणून. तर खूप बरं वाटलं. आणि पुढे पण असेच गड किल्ल्यांचे आपण सर करत राहू. आता महेश आहे तर काय टेन्शन नाही. गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये त्याची ओढ आहेच.
आणि त्याने आमची पण ओढ निर्माण केली आणि आम्ही पुढेही फिरणार. अनुभव तर खूपच चांगला होता. आम्ही मागे 15 ऑगस्टला येऊन गेलो, पण आम्हाला जे बघायचं होतं ते आम्हाला बघायला काहीच मिळालं नाही, थोडं पण नाही. आम्ही मंदिराच्या पायथ्याशी येऊन वापस गेलो कारण गर्दी होती म्हणून. पण यांनी मला फोन केला का बाबा जायचं आहे. मी बोललो आता अचानक कसं काय प्लॅन केला. तो बोलतो नाही जायचं आहे. मी बोललो कोण आहे. तो बोलतो कोण नाही, आपण तिघं आहे, जो येईल तो येईल. तो मग नंतर सिद्धेश पण रेडी झाला. मग आम्ही निघालो. कोणाला विचारलं पण नाही का काय घ्यायचं आहे काय नाही. आम्ही तसंच निघालो. आम्ही आलो. आम्ही जे अनुभवलं आहे ना ते म्हणजे क्लिप तुम्ही बघाल त्यात पण नाही, जे तुम्ही डोळ्यातने अनुभवाल ना अविस्मरणीय क्षण आहे. तुम्ही ब्लॉग तर बघा, नक्कीच बघा. आणि ज्यांनी बघितलं ना इकडे परस्पर येऊन त्यांनी कृपया म्हणजे येऊन बघावं. कारण का हा तुम्ही इकडे आले का तुम्ही म्हणजे इथे रायगडवर जगले, हा मेन मुद्दा आहे. आम्ही अनुभवले ते. म्हणजे आयुष्यामध्ये रायगड, महाराजांचा रायगड एकदा तरी पाहिला पाहिजे असं तरी आमचं तरी म्हणणं आहे. तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हाच तुम्हाला रायगड पूर्ण अनुभवायला भेटतो. आता सिद्धेशने पण रायगड आधी अनुभवला आहे, खूप वेळा तो आलेला रायगडावरती. त्याला पण विचारायला झाला कसं वाटलं. मी खूप वेळा आलेलो रायगडला, पण या वेळेचा जो माझा पावसाळ्यातला जो अनुभव होता रायगडवरचा तो एवढा भारी होता ना, अजून अंगावरती काटा मारतो डायरेक्ट सांगताना. आणि जेव्हा कानावरती शब्द पडतो रायगडावरती आल्यावर शिवाजी महाराज की ॲटोमॅटिक आतमधून मनातनं आवाज येतो जय, आणि अंगावरती काटा मारतो. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे मला तरी वाटत नाही का कोणी 5 दिवसामध्ये 2 वेळा रायगडावरती आला असेल, ते पण एवढ्या लांबून. तो आम्ही 5 दिवसामध्ये आमची दुसरी फेरी, आणि जे पहिलं आम्ही अनुभवलं नाही ते आम्ही आज अनुभवले. तर खूप छान वाटतं. धन्यवाद त्यासाठी. नक्कीच तुम्हाला रायगडाची माहिती आवडली असेल. आमच्या ब्लॉगमार्फत तुम्ही जो रायगड बघितला तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आपण जेणेकरून पुढे भविष्यात काही ना काही तुमच्यासाठी मी नवीन करतच राहीन. माझे मित्र तर माझ्यासोबत आहेतच, बाकीचे आहेत ते पण ॲड होत असतात कुठल्या प्लॅनमध्ये. पण हे जे आहे ते प्रत्येक प्लॅनमध्ये माझ्या ॲड असतात. त्यामुळे आम्ही नक्कीच भविष्यात काही ना काही पुढे करत राहू. त्यासाठी तुमचा सपोर्ट खूप आम्हाला गरजेचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या पुढे नातेवाईकांनाही ब्लॉग हा शेअर करा. थँक्यू. बाकी आम्ही येतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.